प्रसाद नाव तुला माहिती आहे? तिकडेच होतो सकाळी. तुझा फक्त पूजा श्रद्धा घंटो आलोस ना. हे राजा बोलू काय काय आपण बोलू शकतो. तू सांगतो बिचार त्या महिला वगैरे या ठिकाणी बसल्यात आणि खरोखर मला वाईट वाटतं त्या ह्यो सांगता की तुम्ही बचत गटात जाणार हे खरा तो एकाची धर्म आणि आपण त्याला बजाय घडू. म्हणजे काय राजा तू काय बोलतोय काय म्हणजे पैसे तुझा मिळतात म्हणून बोलतोस की तुझं घराकडे या काम बंद होता म्हणून. म्हणजे उगाच कसं विषय आहे बुवा. बायकांना पण असं काय बोलत नसतं. आज किती दिवसांनी आपल्याला बायका म्हणजे महिला वर्ग आपल्याला भेटलाय बरोबर आहे का. त्याच्यामुळे आपण थोडस तोंड सांभाळून घेऊ. आपण काय बोललं पाहिजे म्हणजे याला ठीक आहे मनोरंजन सगळ्या गोष्टी आहेत पण काय बोललं पाहिजे आपण त्याला पण तुम्ही मारे काय म्हणता बघित जाऊ तू लावला की तुला बोलून काय पाहिजे नाही. तुझा तर उलटा करतो मला माहिती. तुझा तरी चांगलं चांगलं आहे ना तरी तुझा तर उलटा करणार मला माहिती. आता चांगला अनुभव त्यामुळे तुझा जास्त बोलतो फायदा नाही. या ठिकाणी गजर या ठिकाणी मगाशी एक चिठ्ठी आली होती की गुरु सुताराम मला अभंगात म्हणूया आता पण नवीन नवीन गाणी येतात त्या ठिकाणी दोन्ही बुवांचे रूपाचा अभंग या ठिकाणी झालेला. आता थोडस गजराच्या माध्यमातून एक गजर केलाय त्या गजराच्या माध्यमातून. परंतु हे भजन पूजन कीर्तन आपण जे म्हणतोय हे भजन पूजन कीर्तन आज पूर्णपणे टिकलंय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. कारण जर का सूर्यनारायण उगवले नसते सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला रंगच कळला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ कळला नसता. हिंदू धर्माचा अर्थ कळला नसता. हिंदू धर्माचा अर्थ कळला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा वारसा जर कोणी चालवला तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे गाणं फक्त बाळासाहेबांवर म्हणतो आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. कारण आज आपण मराठी म्हणून मुंबईत असो किंवा इतर कुठेही मराठी म्हणून ताट मानवे जपतोय ते फक्त कोणामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जोरदार टाळ्या आपल्या हिंदू हृदय सम्राटासाठी. कारण आज खरंय ते खरंय आज मध्ये काही झालं असेल फक्त इकडे बरोबर पण आज ते नाव अमर राहिलं आणि अमर राहणार यासाठी गाणं म्हणतो. सांगितलं की मी तोडी गायलो आणि तुम्ही पण तोडी गायला आणि तुम्ही काय सांगलात एका वाटतं की मागा येत नाही. पहिली गोष्ट तुमका सांगते की भजनाच्या बाबतीत मी कुठल्याच बुवात आजपर्यंत राग ताल आणि तू काय भजन करतं याच्यावर आजपर्यंत एकही शब्द बोललो नाही. आजपर्यंत 10 वर्ष मला तुला एवढा येतात तर मग तोडी किती गायला तू स्वतः माता पंडित म्हणतो ना तू मोठं पंडित ना मग तुका मी तोडी गायलाय तुका त्याच्या पुढचं पण तो राग येणार नाही. मग का नाही आता का मांडू म्हणतं आता काय सगळा संपला आता काय. या ठिकाणी भैरवी सांगतात नंतर या ठिकाणी प्रशांत आणि स्वप्नील यांच्याकडून ही भैरवी दोघात झाली पाहिजे.
करूची यांच्याकडे 100 रुपये वर्ष झाले. धन्यवाद. नाही निघालो घेऊन दत्ताची पालिका रिमाइंडर या ठिकाणी रिमाइंडर आला. आधी बाळासाहेबांचं गाणं म्हणतो आणि त्यानंतर नक्कीच म्हणतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य बाळकृष्ण ठुकरूल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची गाणी म्हणा नक्कीच म्हणण्याचा प्रयत्न करतो. त्याआधी बाळासाहेबांचं एक गाणं म्हणतो. बघण्यासाठी लाविले पणाला प्राण साहेब तुम्हा अहो साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. Hey
घंटा बघित रात्रीवर बनत नाही का माझं कंठ तरी लागतो आणि पटकन हात लावायचा काम करतो नंदीचा काय राजा म्हणजे कसं हा मला वाटायचा की तू बरोबर तू पण घेतच नाही मला वाटते माझ्यावर म्हणजे मला वाटले माझ्यावर असताना जर तू जरा तुझा गटार कमी करशील पण चांगला आहे कसं आहे आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे म्हण तुला एक शेत लावायला मला बाई म्हण माहित आहे बाई म्हण म्हणून मागितलं म्हणून म्हणते बघा एखाद्याची आपण चेष्टा करतो ना बुवा ती खूप भागात पडतात ना तुला माहिती आहे काय झालंय काय सोडलेलो तो माणसात नाही तो हा भारी एकदम पण त्याच्याकडे बघितलं हसायला कारण एखाद्याची चेष्टा करणे एवढी महागात असते बुवा तुम्हाला सांगतो श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू साम गद आणि मदन किती साम गद आणि मदन यांनी काय केलं माहितीये तू तुझ्या माहितीसाठी सांगतोय तू पट्टा म्हणतो ना त्या हात लावायचा पाठवून नंदी म्हणून तुका सांगतोय चेष्टाची बाहेर भारी पडतं आपल्या श्रीकृष्णाचे भाऊ साम गद आणि मदन यांनी काय केलं माहितीये लिहून घे पाठून हात लावायचं काम माझा म्हणून तू तेवढाच करू शकतेस साम गद आणि मदन यांनी काय केलं बुवा सांबाला साडी नेसवली सांबाला काय केलं मुलगा होता त्याला साडी नेसवली त्याच्या पोटात छिंदक भरली त्याला गरोदर बाईचं रूप दिलं पण आता गरोदर बाईचं रूप दिलं आणि ऋषी तपश्चर्याला बसले होते त्या ऋषी समोर त्या सांबाला दिलं पोटात छिंदक भरून आणि त्या ऋषींना विचारलं की ऋषी हो नाथ हो या मुलीच्या पोटातून काय निघेल त्या ऋषींना काय वेळचे ऋषी
आताचे नाही. हा त्यावेळचे ऋषी, त्या ऋषीने हातात पाणी घेतलं आणि ओळखलं हे तिघं पण माझी चेष्टा करतायत काय. तशी मगाचपासून यांची सगळ्यांची केंड करताना त्या महिलांना पण तू सोडला खरा तो एकाची धर्मने आमचा कमता गोट्या घेऊन तुझा काय खरा नाही बाबा. त्या सांबाला पुढ्यात नेलं आणि त्याच्या पोटात शिंदचं बोलून त्या ऋषींना विचारलं की ह्या मुलीच्या पोटातून काय निघेल. तेव्हा त्या ऋषीने हातात पाणी घेतलं आणि ओळखलं की ह्या मुलीच्या पोटातून जे काही निघेल ते तुमच्या वंशाचा नाश करून टाकेल. काय सांगितलं? वंशाचा नाश करून टाकेल. एवढं सांगितल्याबरोबर हे गोष्ट त्यांनी तिघांनी पण श्रीकृष्णाला सांगितली. श्रीकृष्णाला ऐकून वाईट वाटलं. एका नदी किनारी जाऊन त्या श्रीकृष्णाने त्या सांबाचं पोट बघून उघडलं ना, उघडून बघितलं तेव्हा त्याच्यातून एक लांब लचक मुसळ बाहेर निघाला. आता हा मुसळ जर आपल्या वंशाचा नाश करणार असेल तर हा मुसळ ठेवायचा कशाला? हा मुसळ ठेवायचा कशाला? तेव्हा त्यांनी काय केलं, त्या मुसळीचा भुगा केला लाकडाचा आणि वसवी जी होती त्या मुसळीला जी वसवी होती ती पाण्यात फेकून दिली. पण लक्षात घे, जे लिहिले भाळी ते ना चुके कधी गाडी. पैसे माझ्या नशिबात तुझ्या नाही. तू किती बोंबाळ, तू किती हसव तरी पैसे मागतात देणार. कधी माणसा माझी खाली मिस्त्री, बाजूक मिस्त्री, इकडे तुझा मिस्त्री आणि तुला बोलू पण शकत त्या मिस्त्रीवर. काय वळंब्याचं काय सांगितलं? तो वळंब लावते का? मग काय येत आहे नशीब पुढच्याला सांगितलं. नशीब फक्त दातावर तू मला माहित होता तू पुढं पण नशीब तू तेवढ्यावर थांबलोस तर मला माहित तुला चॅप्टर. तर त्या ऋषींच्या ऐकल्यानंतर त्या श्रीकृष्णाने काय केलं, पोट सोडून बघितलं तो लांब लचक मुसळ बाहेर निघाला. आता हा मुसळ जर आपल्या वंशाचा नाश करणार असेल तर हा मुसळ ठेवायचा कशाला म्हणून काय केलं, त्या मुसळीचा भुगा केला आणि वसवी होती ती पाण्यात फेकली. पण लक्षात घ्या, जे लिहिले भारी तेला चुके कधी काय, ती वसवी एका कोळ्याला सापडली. कोळ्याला, त्या कोळ्याने त्याचा भाला बनवला आणि तो भाला एक शिकारी, एक व्याध घेऊन गेला. आणि लक्षात घ्या, त्या ऋषीने जे सांगितलं की हा तुम्ही माझी चेष्टा करता, ह्या मुलीच्या पोटातून जे काही निघेल ते तुमच्या वंशाचा नाश करेल. जी वसवी फेकली त्याचा भाला बनवला आणि तो भाला एक व्याध, एक शिकारी घेऊन गेला. आणि लक्षात घ्या, शेवटच्या क्षणाला ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण वडाच्या झाडाखाली बसले होते तेव्हा त्यांच्या पायाची बोट हरणाच्या डोळ्यासारखी चमकत होती. आणि व्याध, जी वसवीचा जो भाला बनवला तो व्याध शिकारी तो भाला घेऊन गेला. त्या शिकाऱ्याला वाटलं ते हरिण आहे आणि त्या दिशेने बाण सोडला नाही. तो बाण लागला कोणाच्या? श्रीकृष्णाच्या पायाला. त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा अवतार कार्य संपलं. वा, एखाद्या चेष्टा करणं वाईट नाही. मिस्त्रीची अजिबात करू नको. मिस्त्रीची चेष्टा अजिबात करायला नको. कारण त्यावेळची जोडी कशी असायची आणि वंशाचा नाश कसा झाला तुम्हाला सांगतो. जे ऋषीने सांगितलं की वंशाचा नाश कसा झाला, जे लाकडाचा भुगा केला त्याची पाणगणिस झाली आणि पाणगणिस यादव एकमेकाच्या अंगावर मारू लागले. आणि जसं पाणगणिस एकमेकाच्या अंगावर मारताय तस तसा यादव मरून पडतोय. म्हणजे बुवा, एखाद्याची चेष्टा आपण केली की ते आपल्यात माग पडतात. ते तुका उद्या समजत. बघितलं, ऐकलं, उद्या समजत. त्यावेळची जोडी म्हणजे काय? गगम सुताराची जोडी, गगम सुताराची जोडी. हाय लई गमतीची, हाय लई गमतीची, हाय लई गमतीची. गगम खोडी नाही, माझा आवाज विषय नाही, हे जोरात वाजवत नाही, ते जोरात वाजवत म्हणून तुका आवाज येत नाही. पंजाब साधा करा माहिती तुला, साधा कर, सात सात मध्ये काय काय
म्हणजे काय कसला कसला साज तुला माहित आहे साज द्याया पण त्याच्यानंतर काय म्हणतात त्याच्यानंतर काय म्हणतात तू साथ देतो पण ह्याचा जर देवदार देतो ना मग तुझे डोळे फुटले का ते माझ्या बोल सांगायचे डोळे फुटले का तुझे त्याला ज्ञानाई मिस्त्री भरमय शिवतांडव पैसे पैसे मला माहिती तुझ्या गाड्यातले झरे पडतात तू कथाच वाटणार यांच्याकडे शिवतांडवासाठी या ठिकाणी 100 रुपयाचा पार्सलला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो. त्याचप्रमाणे नवलाई क्रिकेट क्लब संघ यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचा पार्सलला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सार्थक संदेश पांचाळ यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचा पार्सलला धन्यवाद. एक फरमाईश आहे खरं तर ते भजन आहे त्यांनी म्हणायला सांगितलं म्हणून म्हणतो कारण भजनाच्या होय तर मी बोलतो एक फरमाईश आली होती की निघालो घेऊन दत्ताची बालगी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
माझ्याकडे बघशी रागाने कधी रडवी सुकुटी कधी माये रसी होती कधी माये रसी होती आज जिवाळा जाळून चिठ्ठी आज जिवाळा जाळून चिठ्ठी शरण तुझ्या पायी धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी शिवतांडव थोडक्यात सादर करतो कारण सुद्धा ऐकण्यासाठी वेळ द्यायचा वाचले भरपूर. या ठिकाणी शिवतांडव करून गजराला या ठिकाणी सुरुवात करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. नवीन नवीन गाणी येतात पण बुवा गाणी म्हणून दाखवते 100% नवीन नवीन म्हणणार. तुमचा हात खंड जातो गाणी म्हणल्यावर. तुम्ही भरपूर मी घालो हरी हरी हरीत लावण्या आणि गाडी टाकाय गाडी टाकी जा. हा काढून या व्यवस्थित चेक करा. फक्त 2-3 गाणी जे पंचरत्नाने आम्हाला भाषणाचा वारसा दिला ती 2-3 गाणी म्हणतो आणि लगेच बुवाकडे गजर देऊया. कदम बुवा म्हटल्यानंतर काय म्हणायचे 1 2 3 धरून पेचिन हात गावलोस देवळापासून मोकण्या आपल्या कोकणी माणसाला काय कोकणी माणसाला काय देवळापासून मोकण्या लावीत बसून पोरे काय म्हणायचे घनघन घनघन घंटा वाजणे ज्यांनी एका गाण्यातून संपूर्ण आपल्या कोकणाचं दर्शन दाखवलं. रत्नागिरी देवगड गणगौरी घंटा
बुवाकडे गजर देतो.
भज रे तू नारायणा, भज रे तू नारायणा, धन्यवाद धन्यवाद।